वेलकम डिअर स्टुडंट्स. सुगम लर्निंग च्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा एक नवा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. आज आपण पाहणार आहोत मॉडल ऑक्झिलरीज मधील शुड आणि वुड या दोन मॉडल ऑक्झिलरीजचा प्रिसाइज परफेक्ट यूज. पाहूयात आपण ऍक्च्युली मागच्या अनेक व्हिडिओज मध्ये पाहिलं असेल की मॉडल ऑक्झिलरी मधले वेगवेगळे मॉडेल्स आपण पाहिलेले आहेत. आज त्या सिरीज मध्ये आपण शुड आणि वुड या दोन मॉडल ऑक्झिलरीज बद्दल माहिती घेतो आहोत आणि पाहणार आहोत की यांचा यूज कोणत्या कंडिशन्स मध्ये आपण करू शकतो. पाहूयात. आपण सुरुवात करतो आहोत पहिलं मॉडेल शुड पासून. ज्यावेळेस आपल्या समोर शुड हा पर्याय येतो त्यावेळेस ऑब्व्हियसली आपल्या नजरेसमोर जे सुरुवातीचे पर्याय उभे राहतात विद्यार्थी मित्रांनो, ते असतात जबाबदारीशी संबंधित, जे असतात आवश्यकतेशी संबंधित, जे असतात नेसेसिटीशी संबंधित. म्हणजे कसे ते पाहूयात. शुड हा प्रायमरीली आपण ड्युटीज म्हणजे आपली जबाबदारी या अर्थाने वापरला जाणारा मॉडेल आहे. तर पाहूया की ड्युटीमध्ये तो कसा वापरला जाऊ शकतो. पहा, एक वाक्याचं आपण असं करतो आहोत की ऑल द स्टुडंट्स should reach the school at 7:30 a.m. त्याचबरोबर आपण जर असं म्हणतो आहोत every Indian should be loyal to the country. ज्यावेळेस ही दोन वाक्य मी लिहितो त्यावेळेस यांचा आपण ज्यावेळेस वाक्यांचा अर्थ पाहतो त्यामध्ये शूडचं स्थान पाहतो लक्षात येतं की प्रायमरीली शूड हा जो आहे मॉडेल तो आपण आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी वापरतो. जसं याच्यामध्ये ऑल द स्टुडंट्स शुड रिच द स्कूल ऍट 7:30 a.m. तुम्ही ऐकलं असेल तुमच्या प्रिन्सिपलांना, हेडमास्टरांना असे मॉर्निंग असेंब्लीमध्ये तुम्हाला सूचना देताना की सर्व विद्यार्थ्यांनी 7:30 शाळेत मॉर्निंग असेंब्ली पूर्वी हजर राहावे. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये ज्यावेळेस आपण शुड वापरतो त्यावेळेस त्या शुडच्या वापरातून वाक्यामध्ये आपण जबाबदारीचं निर्देशन करत असतो, जबाबदारी त्यातून दाखवून देत असतो. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य पाहूया. आपण असं म्हणतो की एव्हरी इंडियन शुड बी लॉयल टू द कंट्री. आपल्या देशाप्रती असणारी आपली प्रामाणिकता, प्रामाणिक भाव हा प्रत्येक भारतीयात असायला पाहिजे. अशा प्रकारच्या वाक्याच्या यूज मध्ये आपण पहा शुड वापरलेला आहे. हा शुड आपल्याला ड्युटीची जाणीव करून देतो. फॉर एक्झाम्पल, यू शुड ऑलवेज स्माइल और यू शुड हॅव ए स्माइल ऑन युअर फेस. असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपण ऐकणाऱ्याला किंवा श्रोत्याला, जो कोणी आपल्या समोर असेल, जो ऐकत असेल, त्याला आपण म्हणून सांगून देत असतो की तुझी ड्युटी, तुझी जबाबदारी ही आहे की तुझा चेहरा सतत हसरा हवा. राईट. आणि ह्या प्रकारे
आपण एखाद्यास त्याची ड्युटीची जाणीव करून देतो. आपण असंही म्हणतो विद्यार्थ्यांना की यू शुड नॉट मिस द लेक्चर्स. ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या ड्युटीची, त्यांच्या जबाबदारीची जाणीव शुड यूज करून जाणून देत असतो. राईट. आता ह्या ड्युटीज बरोबर आपल्याला त्याचा उपयोग करता येतो विद्यार्थी मित्रांनो नेसेसिटीमध्ये. दुसरी कंडिशन आहे नेसेसिटी. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण असं म्हणतो की नेसेसिटीचा अर्थ होतो आवश्यक असणारी गोष्ट, आवश्यक स्थिती की जी आपण टाळू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी असं म्हणतो यू should not miss a lecture of the professor. ज्यावेळेस असं म्हणतो की यू शुड नॉट मिस अ लेक्चर ऑफ द प्रोफेसर, त्यावेळेस आपण त्याच्यातून त्या लेक्चर अटेंड करण्याबद्दल असलेली आवश्यकता आपण समोरच्याच्या लक्षात आणून देत असतो. आपण असंही म्हणू शकतो की यू शुड सेव्ह युअर अर्निंग. म्हणजेच आपण असं म्हणतो असतो की तुम्ही तुमची जी कमाई आहे, जो रोजगार आहे, त्याचं बचत केली पाहिजे. अशा प्रकारची आवश्यकता आपण ज्यावेळेस एम्फसाइज करतो, जोर देऊन सांगतो, त्या वाक्यांमध्ये आपण नेहमीच शुड चा उपयोग करतो. विद्यार्थी मित्रांनो, हे शुडचे आपण पाहिले प्रायमरी जे बेसिक यूज आहेत, जे आहेत ड्युटी प्लस नेसेसिटी. असं होतं की काय वेळेस एखादी फ्युचर कंडिशन असते, ती दर्शवण्यासाठी, ती दाखवण्यासाठी पण शुडचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, the roads should be constructed, or we can say constructed and repaired, constructed and repaired before monsoon. पहा, ज्यावेळेस एखादी फ्युचर ऍक्शन आहे की जी घेणं गरजेचं आहे, हे दर्शवताना ही शुडचा उपयोग होतो. जसं की जे काही रोड्स असतील त्यांचं बांधणी आणि मेंटेनन्स म्हणजेच त्याची रिपेअर हे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण झाले पाहिजे. ही नेसेसिटी फ्युचर कंडिशन्स मध्ये दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला शुडचा इथं उपयोग होतो. अशा प्रकारे आपण पाहिले शुडचे 3 उपयोग. आता पुढचा आपण शुडचा उपयोग पाहतो आहोत, तो आहे पर्पज. पहा, पर्पज या कंडिशनचा किंवा शब्दाचा अर्थ होतो उद्देश, ध्येय निश्चिती. उद्देश दाखवण्यासाठी आपण एक वाक्य घेऊन हे अधिक चांगलं समजून घेऊया. पहा, मी तर असं म्हणतो आहे की सीमा swam across the flooding river
or else she should have drowned. म्हणजेच पहा, उद्देश इथं कसं आपल्याला दर्शवता येतं की सीमाने पूर आलेली नदी पोहून पार केली, अदरवाईज त्याचा परिणाम काय झाला असता, सीमा त्या पाण्यामध्ये बुडू शकली असती. तर अशा प्रकारे तिचं वाहती नदी, पूर आलेली नदी पोहून पार करण्याचा उद्देश काय होता की कदाचित तसं जर केलं नसतं तर ती पुराच्या पाण्यामध्ये बुडू शकली असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं ड्युटी, नेसेसिटी, फ्युचर कंडिशन आणि पर्पज या कंडिशन्स मध्ये शूडचा अत्यंत चपकल, अत्यंत योग्य, अत्यंत उपयुक्त असा उपयोग होऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या मॉडेलचा उपयोग. दुसरा आपला मॉडेल आहे वुड. वुडनी आपण कोणकोणत्या कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो ते आपण पाहणार आहोत. पहा, वुड जो आहे हा शूड जसा ड्युटी प्रायमरीली दर्शवतो तसा वुड हा प्रायमरीली विश दर्शवतो. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हणतो आहे आय विश आय वुड बी ए गुड स्विमर. काय म्हटलं, आय विश आय वुड बी अ गुड स्विमर, इजंट इट. म्हणजे माझी अशी इच्छा होती, ऑफकोर्स in the past future, of course in the past and also future, that I would be a good swimmer. मी एक चांगला पट्टीचा पोहणारा एक व्यक्ती व्हावं असं मला वाटत होतं, खेळाडू व्हावं असं मला वाटत होतं. बट दिस इज हाऊ आय कुड राईट शोईंग विश. आपण असंही म्हणू शकतो की ही सेड he would visit the school tomorrow. He said he would visit the school tomorrow. यामधून आपण त्याची ती जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची इच्छा शाळेला भेट देण्याची आपण दाखवून देतो आहे. अशा प्रकारे वुड चा जो प्रायमरी यूज आहे इट इज टू शो ए विश. सेकंडली, अलॉंग विथ विश, वुड हा विलचा पास्ट फॉर्म आहे अँड इन इट सिम्प्लिसिटी, त्याच्या साधेपणामध्ये आपण वुडचा उपयोग ऑल ऍक्शन्स इन द पास्ट दर्शवण्यासाठी करतो. तसेच पहा, समटाइम्स इट इज यूज्ड फॉर शोईंग कंडिशन. कंडिशन म्हणजे अशा स्थिती की ज्या स्थिती पास्ट मध्ये जर असं असतं तर तसं होऊ शकलं असतं, जर हे असतं तर ते होऊ शकलं असतं. अशा प्रकारच्या कंडिशन, स्थिती दर्शवण्यासाठी सुद्धा प्रायमरीली वुडचा उपयोग होतो. पाहूयात कसे. इफ आय वर यू आय वुड accept the challenge. I would accept the challenge. ज्यावेळेस मी असं म्हणतो की जर तुझ्या ऐवजी मी त्या जागेवर असतो तर मी ते आव्हान स्वीकारलं असतं. अशा प्रकारच्या कंडिशन्स मध्ये वुडचा अत्यंत प्रभावी उपयोग करता येतो.
आपल्याला असंही म्हणता येईल की इफ आय वर ए प्राईम मिनिस्टर, I would fight corruption. पहा काय कंडिशन आहे इथं. मी असं म्हणतो, मी जर पंतप्रधान असतो तर मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला असता. राईट. अशा प्रकारचे ज्यावेळेस कंडिशन्स आपण हायलाइट करतो आहोत त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो वुडचा अत्यंत प्रभावी उपयोग होऊ शकतो. आपण आता जातो आहोत वुड या मॉडेलचा पुढचा कोणता यूज आहे ते पाहण्यासाठी. पुढचा जो यूज आपण पाहतो आहोत तो आहे पोलाइट ऑर्डर. बऱ्याच वेळेस स्थिती किंवा कंडिशन्स अशा असतात की ज्यामध्ये आपल्याला समोरच्याला एखादी आज्ञा देणं गरजेचं असतं, परंतु ती आज्ञा त्याला नम्र आज्ञा वाटावी हेही पाहिजे असतं. अशा वेळेस आपण काय करतो पहा. आपण असं म्हणू शकतो, फॉर एक्झाम्पल, वुड यू माइंड रिमाइंडिंग the program would you mind reminding the program to me. पहा याच्यामध्ये आपण समोरचा तो आपला मित्र असेल, सहकारी असेल, त्याला आपण अपेक्षा करतो आहे, त्याला असं म्हणतो आहे की उद्या जो कार्यक्रम आहे किंवा नंतर जो होणारा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल मला तू आगाऊ सूचना देऊ शकशील का. अशा प्रकारचे जे ऑर्डर्स आहेत ज्याला आपण पोलाइट ऑर्डर्स म्हणतो त्या आपण वुड ने अत्यंत व्यवस्थित सांगू शकतो. ऑर एल्स वर्गामध्ये एखाद्या वेळेस तुमच्या टीचरनी सांगितलेलं एखादं मॅथमॅटिकल सोल्युशन, मॅथमॅटिकल इक्वेशन तुम्हाला समजत नाही, तुम्हाला त्याचं पुन्हा एक्सप्लेनेशन पाहिजे असतं. अशा वेळेस तुम्ही काय म्हणणार आहात पहा. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही असं म्हणू शकता की वुड यू प्लीज explain this topic again. अशा कंडिशन्स ज्याच्यामध्ये आपल्याला पोलाइटली एखाद्याकडून एखादी गोष्ट पुन्हा हवी आहे किंवा आपल्या शिक्षकांकडून एखाद्या टॉपिक बद्दल पुन्हा एक्सप्लेनेशन हवं आहे, अशा स्थितीमध्ये एक आदर्श वाक्य रचना अशी असू शकते की वुड यू प्लीज एक्सप्लेन दिस टॉपिक अगेन. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की वुड या विलच्या पास्ट फॉर्मचा जो यूज आहे प्रायमरीली तो होतो विश साठी. ऍज आय एक्सप्लेन यू अर्लियर, मी असंही म्हटलं होतं की वुड हा विलचा पास्ट फॉर्म असल्याने ज्या पास्ट ऍक्शन्स आहेत त्या दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याला वुडचा उपयोग करता येतो. तसंच आपल्याला कंडिशन्स मध्ये जेव्हा एखादी गोष्ट कंडिशनल असते, जर असं असेल तर तसं होऊ शकेल, अशा कंडिशनल स्थितीमध्ये आपल्याला वुडचा उपयोग करता येतो की जो अधिक प्रभावी असतो. तसंच पोलाइट ऑर्डर्स
पोलाइट ऑर्डर्स मध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीकडून पुन्हा करून घ्यायची असते किंवा ती होणं अपेक्षित असते, अशा वेळेस एखादी पोलाइट ऑर्डर किंवा पोलाइट रिक्वेस्ट बनवण्यासाठी आपल्याला वूडचा उपयोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला टॉपिक. याच्यामध्ये आपण मोडल्स, शुड आणि वुड या दोन हेल्पिंग वर्बची म्हणजेच ऑक्झिलरीची आपण इन डिटेल माहिती घेतली. त्यातल्या कोणत्या कंडिशन्स आहेत त्यामध्ये शुडचा उपयोग आणि वुडचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे आपल्याला करता येतो, बिनचूकपणे करता येतो, न चुकता करता येतो, हे आपण पाहिलं. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण फार इंटरेस्टिंग चर्चा केली. आमच्या बरोबर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. पुन्हा आपण लवकरच भेटतो आहोत काही नवे टॉपिक घेऊन. गुड बाय.